बोटाणीले आलो आज सकाळीच, कारण की आपल्याला लागली होती भूक. मग इकडे समोसे दिसले, मग बऱ्यापैकी समोसे मागितले ना बसलो मी इथंच. कारण की तुम्हाला आता माहितच आहे, तुमचा रील स्टार कधी उपाशी नाही राहिला, आजपर्यंत राहिलाच नाही, कधी राहणार पण नाही गाईच. मग निघलो यांच्यावर, ते काकाजी वगैरे का नाही कोंबडं पाले येतो म्हणे. मग चला म्हणलं त्यांना का नाही, मग त्यांच्या गाडीत बसून बऱ्यापैकी मी निघलो वावराकडे जाण्यासाठी, कारण की त्यांना का नाही आपल्याकडून कोंबडं घ्यायचं होतं. मग गाडी तर जातच नाही, तर मग पैदल पैदल उतरले ना निघले पैदल पैदल जासाठी. गाईज वावरात एवढी थंडी लागते का नाही खूपच. न कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब कर जा, कारण की युट्यूब वर आपण व्हिडिओ टाकत राहतो. मग बऱ्यापैकी उतरलो, कारण की लोटामध्ये का नाही गाडी जात नाही म्हणून सगळ्यांना माहितच आहे. त्या समोर का नाही लोट राहते ना. मग आले आम्ही इथं जडक्याला आपल्याला थोडस काम होतं म्हणून आपण आले घरी न. गाईज आपल्याला का नाही आज प्रमोशन साठी इन्व्हाइट केले होते, पण नाही का काही कारणामुळे आपण प्रमोशन कॅन्सल झालं. तर नेक्स्ट टाइम कोणी व्हिडिओ पाहून जर प्रमोशन साठी फोन करसाल तर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तरच फोन करा, नाही तर राहू द्या. कारण की तुम्ही का नाही फर्स्ट टाइम आपल्याला प्रमोशन साठी कॉल आला होता, पण त्यांनी कॅन्सल केले. त्याच्यासाठी आपलं मूड का नाही थोडं सॅड होतं, पण काही विषय नाही आहे. तुम्ही रोज 2 मिनिट काढून व्हिडिओ बघत जा ना, असं सपोर्ट राहू द्या तुमचं न. कोणी नवीन असेल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.